श्री स्वामी समर्थ. नामस्मरणाकरता वेळ नाहीये आणि 3 दिवसात नामस्मरण मला पूर्ण करायचे. तर अशा वेळेस काय होतं, आपल्याकडे वेळ नाहीये. कारण की 8 तास तर माझे नोकरीमध्ये जातात, 2 तास येण्या जाण्यामध्ये जातात, 6 तास माझी झोप असते आणि उरलेला जो वेळ असतो तो घरच्या कामांमध्ये निघून जातो. आणि तेव्हा मनात येतो अपराधिक भावना की मी देवाचं नामस्मरणच नाही करू शकत आहे. तर ही जी अपराधिक भावना येते, तर यावरती सुद्धा देवाने काही सांगितलेलं आहे. तर उत्तर ऐकून तुम्हाला सुद्धा मनाला संतुष्टी वाटेल की खरंच मी नामस्मरण असं सुद्धा करू शकते. आणि 3 दिवसात 1,00,000 नामस्मरण कसे होऊ शकतात? हो, तर 1,00,000 नामस्मरण होऊ शकतात. हे 100% खरं आहे. संत तुकारामने सांगितलं आहे, नाम घेता वाचे चिंता उरे ना काही. तुम्हाला नाम घेण्याकरता हिमालयात जायची गरज नाही आहे. तुम्ही आपल्या कर्मासोबत सुद्धा ईश्वराचे नामस्मरण करणे हाच तो खरा धर्म आणि खरी भक्ती आहे. स्वामी समर्थांनी एक उदाहरण दिलं आहे आणि ते उदाहरण आहे, जशी आई घरातलं सगळं कामं करते आणि पाळण्यामध्ये एक छोटासा बाळ आहे. तर कामं करता करता तिचं लक्ष कुठे असतं? जो पाळण्यामध्ये बाळ आहे तिचं लक्ष सतत तिच्याकडे असतं. एक छोटंसं उदाहरण आहे, पण या उदाहरणावरनं स्वामींनी आपल्याला नामस्मरणाची दिशा दाखवली. स्वामींनी आपल्या भक्ताला काय उत्तर दिलंय ते आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकदा एक भक्त होता. तो स्वामींच्या दरबारात जाऊन उभा राहिला. त्यांनी पूजापाठ केली, सगळं काही केलं आणि तो म्हणाला की स्वामी, माझी इच्छा आहे की मी तुमच्या नामामध्ये रात्रंदिवस लीन राहू. मला सतत तुमचं नामस्मरण करायचं आहे. पण काय करू, माझं 9 ते 5 ऑफिस असतं. मला येण्या-जाण्यामध्ये टाईम लागून जातो. नंतर घराच्या जबाबदाऱ्या असतात. ही कामाची, प्रवासाची इतकी धावपळ असते की मला तुमच्या नामस्मरणासाठी 2 मिनिटं बसायची सुद्धा शांती मिळत नाही. तर अशा वेळेस मी काय करू, मला काही समजतच नाहीये. तो स्वामींना हे म्हणत तिथे हात जोडून उभा. भक्ताची अशी तळमळ पाहिली आणि त्याच्या मनामध्ये जेव्हा अपराधिक भावना पाहिली, तर स्वामींना त्याच्यावर दया आली की हा मनापासून माझ्या नामस्मरण करू इच्छुक आहे. तर स्वामींनी त्याला स्वप्नामध्ये दर्शन दिले आणि स्वप्नामध्ये दर्शन देऊन स्वामींनी काय सांगितलं? स्वामींनी त्याला एक दगडाचा दिवा हातामध्ये दिला. त्याच्यामध्ये वरपर्यंत तेल भरलेलं होतं आणि वाती लागलेल्या होत्या. दिवा तो प्रज्वलित होता. स्वामींनी सांगितलं, तुला पूर्ण नगराची प्रदक्षिणा करून यायची आहे 24 तासामध्ये. आणि हे लक्षात ठेव, एक अट ही आहे की याच्यातून एक थेंब तेल सुद्धा सांडलं न पाहिजे आणि वात सुद्धा विझली न पाहिजे. तो म्हणाला, हो स्वामी, ही तुमची आज्ञा आहे, मी मनापासून हे पूर्ण करेन. त्यांनी 24 तासामध्ये पूर्ण नगरचं भ्रमण केलं दिवा हातामध्ये घेऊन. त्यांनी एक थेंब तेलही सांडूनही दिलं, दिवा विझूनही दिला. कारण की स्वामी म्हणाले होते की जर तू हे करून आला तरच तुला नामस्मरण कसं करायचं मी तुला सांगेन. तर त्यांनी मनोभावेपूर्वक स्वामींच्या आज्ञाचं पालन करून परत तो स्वामींजवळ आला. स्वामी म्हणाले, खूप छान. रस्त्यामध्ये चिखल होत्या, आजूबाजून गाड्या जात होत्या, लोक भांडत होते, काहीतरी लोकांचं काहीतरी चाललेलं होतं, लोक तुझ्याकडे पाहत होते, तरी तू आपलं कार्य बिना एक तेलाची एक बूंद सांडता आणि दिवा न विझता तू यशस्वीपणे हे कार्य पूर्ण करून तू माझ्या जवळ आला आहे. तर भक्तांनी सांगितलं, हो स्वामी, आता मी तुमची अट पूर्ण केली. आता मला सांगा, मला तुमच्या नामामध्ये लीन राहायचंय, तर मी 24 तास तुमचा जप कसा करू? तर स्वामी भक्ताला काय म्हणाले ते ऐक. मी त्याला विचारलं, जेव्हा तो नगरभ्रमण करत होता, दिवा हातामध्ये होता, तर तेव्हा तू किती वेळा माझं नामस्मरण केलं? तो म्हणे, माफ करा स्वामीराया, मी नगरभ्रमण केलं पण मी तुमचं नाव नाही घेतलं. कारण की माझं संबंध लक्ष त्या दिव्याकडे होतं, कारण की तेल थांबेना आणि दिवा विझेना. म्हणून मी संपूर्ण लक्ष त्या दिव्याकडे देऊन हे नगरभ्रमण मी 24 तासात पूर्ण करून तुमच्याकडे आलो आहे. स्वामी म्हणाले, हे मानवा, मी तुझ्या हातामध्ये जो दिवा दिला होता ना, तो दुसरं काही नसून तुझं कर्तव्य होतं आणि हा संसार होता. मी तुला दिलेल्या संसाराचं
आणि कामाचं थेंबही खाली सांडून न देता तू जशी प्रदक्षिणा पूर्ण केलीस आहे तेच तुझं खरं नामस्मरण आहे, स्वामींनी त्याला सांगितलं. तर स्वामी म्हणाले की मला भक्त हवाय, पण कसा भक्त हवाय? जो 24 तास एक ठिकाणी बसून नामस्मरण करे तो भक्त मला नकोय. मला कर्मयोगी भक्त हवाय, म्हणजे तो आपले हातातले काम करत असताना, संसाराची जबाबदारी सांभाळत असताना जो माझं नामस्मरण करे तो माझा खरा भक्त, म्हणजे तो कर्मयोगी आहे. तर आता तुम्हाला करण्यात आलं. सकाळी उठतो, थोडं लवकर उठलं, 10 मिनिटं आपली देवघराची जी पूजा आहे ती आपण करून तिथनं जर आपण बाहेर निघतोय, तिथनं ट्रेनमध्ये, बसमध्ये, कशामध्ये तुम्ही सफर करताय, मनातल्या मनात नामस्मरण सुरू ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की मला नामस्मरण मोजायचं आहे, तर आजकाल तर आपल्याकडे अशा यंत्र येऊन गेला ज्याच्यावर तुम्ही नामस्मरण मोजू शकता. त्यानंतर जेव्हा तुम्ही फाईल्स चेक करताय, काही शिकवताय, काही कामं करताय, तुमच्या हृदयामध्ये जी धडकन आहे तिथे नुसतं नामस्मरण सुरू ठेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. उठता, बसता, झोपायच्या आधी 10 मिनिटं जेव्हा सुद्धा, कारण की स्वामींनी काय सांगितलंय की आई काम करता करता बाळाकडे लक्ष ठेवते, तसंच आपण काम करता करता आपण नामस्मरण सुद्धा करू शकतो. म्हणून ही अपराधिक भावना मनामध्ये नका आणू की मी देवाचं नामस्मरण करू नाही शकत, कारण की स्वामींना कर्मयोगी हवे आहे. कर्म करता करता जो नामस्मरण करतो तो स्वामींचा खरा भक्त आहे. म्हणून आता आपल्याला कळून गेलं की मनात अपराधिक भावना आणू नका. तुम्ही 3 दिवसात सुद्धा 1,00,000 स्वामींचं नामस्मरण करू शकता. न बसता, तुम्हाला 24 तास बसायची आवश्यकता नाहीये, तुम्हाला दिवा प्रज्वलित करायची आवश्यकता नाहीये, तुम्हाला फोटो ठेवायची आवश्यकता नाहीये, कारण की स्वामी तुमच्या हृदयामध्ये निवास राहते. नुसतं तुमच्या हृदयाच्या धडकनामध्ये श्री स्वामी समर्थ 3 दिवस बिलकुल सतत चालू द्या. तर 3 दिवसात तुमचा 1,00,000चा जो संकल्प घेतला आहे, जपचा संकल्प, तो तुमचा नक्कीच पूर्ण होईल. तर स्वामींची ही छोटीशी गोष्ट आपल्याला कळली असेल की जसं आई आपलं काम करते तसंच आपल्याला आपले कामं करायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तर आपल्याला जर ही नामस्मरणाची पद्धत आवडली असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.